5 वर्ष झालं ज्यावेळेस मी निवडून आले त्यावेळेस जनतेला मी जे आश्वासन दिले होते की मी जनतेच्या तळागाळापासून काम करणार, त्यांच्या ज्या काही समस्या मी जनतेच्या सोडवणार, त्यावेळेस मी तर जनतेचे प्रश्न सोडवत असताना जे सभागृहामध्ये जे आम्हाला निधी भेटत होता, गेले BJPचे सरकार असल्यामुळं निधी देत नव्हते, काय नव्हते, अनेक सभा व्हायचे, त्या ठिकाणी डावळायला बघायचे आणि जे आमचे गट नेते होते त्या लोकांसोबत वेळमीत संबंधाने जे काही टक्केवारी आहेत ते खायचं काम करायचे आणि आंदोलन करताना आम्हाला पुढे घ्यायचे. मग हे मी एक वर्ष बघितले. कोण म्हणताना काँग्रेस पक्षाचे कोण आता शहराध्यक्ष झालेत, हां ते करायचे, त्यांच्याशी मिसळून राहायचे करायचे. मग त्यावेळेस मी काँग्रेस पार्टीला जे शिंदे साहेबाला जे आश्वासन दिले ते की आपण असा जर चालू आहे प्रकार, आम्हाला निधी नाही काय नाही या. मग त्यावेळेस शिंदे साहेबांचं काम होतं ना की नगरसेवकांना दोन्ही पार्टीला व्यवस्थित समजून सांगणं करणं, ते आम्हाला समजून घेतलेलेच काय नाहीत. मग ज्या ठिकाणी माझी जनता त्या ठिकाणी मी, आणि काँग्रेसने उलट मी सभागृहात फुलून घातल्यानंतर ना काँग्रेसने मला नोटीस दिली. कशामुळं का BJPचा मॅडम आज आपण मग तुम्ही पक्षांतर्गत कारवाईला वगैरे घाबरला नाही का? आज तुम्ही इथे येऊन थांबलाय. कशाला? मीच पक्षाला राजीनामा देऊन टाकलेला आहे. 5 वर्ष झाले पक्षाला राजीनामा दिलाय, पक्षाने अजून राजीनामा स्वीकारला नाही आहे माझा. आता तुम्ही प्रणिती शिंदेच्या विरोधात तुम्ही उमेदवारी भरून त्यांच्या विरोधात लढणार. हे काय लोकशाही आहे का? मला ही अधिकार आहे, मी ही महिला एक मागासवर्गीय, मला ही अधिकार आहे चर्म करायचे. आणि अनेक मी जनतेचे कामं केले, गेले 5 वर्षामध्ये जे आतापर्यंत जे आमदार खासदार करू शकले नाही तेवढं मी काम केलेलं आहे. जे मुस्लिम कब्रस्तान जे आपल्या सोलापूर शहरामधलं, त्या शहरामधलं जे मुस्लिम कब्रस्तान जे खासदाराचं काम होतं त्या ठिकाणी. विरोधात तुम्ही आता प्रचार काय म्हणून काय मुख्य मुद्दे मांडणार तुम्ही प्रचारामध्ये? आता समजा मराठा समाजाकडून उमेदवारी मिळाली तर प्रणिती शिंदेच्या विरोधात काय मुख्य मुद्दे मांडणार सोलापुरात? सोलापूर शहरामध्ये ज्या काही महिलांचे प्रश्न आहेत, जे युवक आहेत म्हणा, जे त्या युवकांचे प्रश्न आतापर्यंत सुटले नाही, ज्या महिला आहेत ज्या कचरा वेचला जायला बघते, त्या महिलांच्या जे मी बघते की मी ह्यांच्यासोबत 5 वर्ष काम केले की हे खोटे आश्वासन देऊन सगळे जे महिला ज्या इलेक्शन यायला बघते त्या ठिकाणी ताई माई अक्का म्हणून सगळे त्यांच्यासोबत फिरायचं. ज्या महिला आहेत त्या महिलांना पाठीवर हात टाकायचं, फिरायचं, ते कुठं तर थांबलं पाहिजे. युवकांना सुद्धा मी काम देतो म्हणून जे खोटे आश्वासन द्यायचे, आत्तापर्यंत निवडणूक झाल्यानंतर एकाही युवकांना काम दिलेलं नाही आहे. कुठलेही युवक सगळं बेकार असेच पडलेले ते. मग जे काही माझे मुद्दे आहेत, जे महिलांचे म्हणा, जे सोलापूर शहरांच्या खोटे आश्वासन, काही लोकांना फक्त ते त्यांच्या जवळच्याच लोकांना द्यायचं करायचं ते काम चालू असणार राहायला बघता. आता तुम्ही सध्या बघता की सोलापूर शहरामध्ये जे काही प्रचार चालू आहे, जे काही चालू असणार, काही कुठले बाहेरचे लोक एक तर तुम्हाला दिसत का सांगा? दिसत नाही आहे. जे जवळचे आहेत त्याच लोकांचा प्रचार चालू आहे. परवा प्रणिती शिंदेंना मराठा समाजाने जबरदस्त विरोध केला होता पंढरपुरात, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? त्यांनी एकदम राग संताप व्यक्त केला होता, म्हणजे जोरात. त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे योग्य होतं का नाही प्रणिती शिंदे? ते ताईचं योग्य नाही आहे, कारण की त्यांनी त्यांना संयम नाही आहे. त्यांनी प्रत्येक इथं एक मराठा समाजाने केलं, जे अनेक जे नगरसेवक जे महिला म्हणा, जे जनवसाला जायला बघते त्याही लोकांना त्यांनी व्यवस्थित असं बोलत नाहीत, करत नाहीत. महिलांविषयी तर त्यांचं दृष्टिकोन खूप वेगळा असल्यासारखे. त्यांना एकच वाटतं की महिलांनी पुढे येऊ नये. त्याच सोलापूरच्या डॉन पण त्यांनाही डॉनला डॉन टक्कर देणारे फुलारे समर्थ आहे. जे मला तर माऊली पवार ह्यांनी, जरांगे पाटील ह्यांनी जे आज ह्या ठिकाणी जे उमेदवारीचं जे फॉर्म भरण्याचे त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले, त्यामध्ये मी इच्छुक आहे म्हणून सांगितलेले. बघू भविष्य काळामध्ये मला जर संधी भेटली तर मी संधी सोनं करेल. महाराष्ट्रामध्ये पूर्ण माझ्या डॉनच्या मला काय अधिकार नाही आहे का? डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिले की महिलांना 50% आरक्षण महिलांना आहे, त्यांना स्वतंत्र अधिकार आहे. की मी काय जाती मुद्द्याच्या जात नाही, माझ्या कामाच्या मुद्द्यावर मी जायला बघते. आता जे BJPमध्ये आणि काँग्रेसमध्ये चालू काय चालू आहे, त्यांचं राजकारण बाजूला आलं, घराणशाहीवर चाललेलं आहे. तुम्ही विकासाच्या मुद्दे घेऊन फिरा ना, विकास राहिला बाजूला. तू घराणशाही का मी घराणशाही का? तू थोडंसं ही मुलगा हे कुठं राहते का? नाही ना. हो का? मला तर उमेदवारी भेटली तर मला तर उमेदवारी भेटली गेली तर या दोघांच्या भांडणामध्ये सहज मी निवडून येऊ शकते. मला माहिती आहे माझं काम आहे, माझं कार्य आहे, जनतेला सगळं माहिती आहे. मला बीड जिल्ह्यामधनं सुद्धा बोलवतात कार्यक्रमाला, अनेक ह्याच्यामधनं गावाला बोलवायला बघतात. परवा दिवशी आळगीला वगैरे बोलवले होते. प्रत्येक समाज माझ्यासोबत आले. माझ्या ठिकाणी माझं मूळ माहेर, माझ्या वडिलाचं जे मूळ गाव आहे मंगळवेढा आहे. पंढरपूर म्हणा, मंगळवेढा म्हणा, सांगोला म्हणा, बोरामणी म्हणा, तांदळवाडी म्हणा, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं माझा चर्मकार समाज आहे, जे अनेक समाज आहेत. माझं मिस्टर जे ख्रिश्चन मोची
जी म्हणा आहेत तुम्ही एक लेडी डॉन म्हणून त्यांच्यामध्ये- तुम्ही काय आव्हान करणार? का मी लेडी डॉन म्हणून एक आवाज करायला बघते. जास्त काय मला बोलायचं नाही, काय नाही. मी फक्त इच्छुक आहे म्हणून त्यांनी बोललेली आहे. ज्या सोलापूर शहराच्या ज्या काही समस्या आहेत जे आतापर्यंत सरकार देऊ शकले नाही, जे आमदार खासदार ते देऊ शकले नाही, तितके वर्ष सत्तेवर राहून त्यांनी BJP म्हणा, शिवसेना म्हणा, अनेक लोकांनी त्या मुद्द्याला मी घेऊन त्यांनी लढणार. माझ्या कामाची पावती मी लोकांना दाखवून त्यांनी देणार. Like, subscribe, click on the bell.